बोला. समुद्र केवढा? म्हणा आमच्या वांबुरीच्या वडे एवढा. बोला समुद्र केवढा? आकाश केवढं? आमच्या बिल्डिंगच्या स्लॅब एवढं. आकाश केवढं? मग समुद्र, आकाश आणि इतिहासामध्ये राम रावणाचं युद्ध, या तीन गोष्टी अनुपमेय सांगितल्या सुभाषितकारांनी. गगनम गगनाकारम, सागरम सागरोपमः, राम रावण योर युद्धम, राम रावण योर विवाह. याला उपमाच नाही ना महाराज. गगनम गगनाकारम, आकाश केवढं? आकाश कशासारखं? आकाश आकाशासारखंच. गगनम गगनाकारम. समुद्र कशासारखा? सागरम सागरोपमा, समुद्र समुद्रासारखाच. आणि सुभाषितकार पुढे म्हटले भारताच्या इतिहासामध्ये, हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये राम रावणाचं असं युद्ध झालं अभूतपूर्व, अतुलनीय, न भूतो न भविष्यती, घनघोर, तुंबळ, जोरदार. त्याला माझ्या तोंडातली एवढी शब्द ऐकल्यावर तुम्हाला असं वाटत असेल कसे लढले असतील बोते, काय युद्ध झालं. त्याला उपमाच नाही. उपमा नाही. राम रावण योर युद्धम, राम रावण योर विवाह. विठ्ठल तुम्हाला कल्पना यावी म्हणून थोडं सांगतो. काय त्या काळातले माणसं केवढाली आणि मग त्या माणसांनी लढलेलं युद्ध कसं झालं असेल. बसल्या बसल्या सहज डोकं लावा फक्त घरी गेल्यावर. इथं टेन्शन नका घेऊ, डोकं लावा मात्र घरी गेल्यावर. काय सांगतो तुम्हाला. भारतीय महायुद्ध कौरव पांडवांचं ठरलं, जाहीर झालं. धर्मराजा पुढे प्रश्न निर्माण झाला. हत्यार, धनुष्य पाहिजे, बाण पाहिजे, ठेवण्याकरता भाते पाहिजे, हत्यार. हत्याराची चिंता होती, भगवंतानी ओळखली आणि भगवंतानी सांगितलं धर्मा हत्याराची चिंता वाटते तुला युद्ध करण्याकरता, मग एवढे हत्यारं आणायची कुठून? प्रश्न आहे ना आता. आणि मग त्या भगवंतांनी सांगितलं काळजी करू नको. म्हणजे काय, हत्यारं आहे, हत्यारं भरपूर आहे, गाड्या मिळणार, हत्यारं भरपूर आहे, फक्त जायला आणायला माणूस पाहिजे. तर भीमदादा तिथं उभाच होता. जायला ना आणायला माणूस पाहिजे असा कृष्ण धर्मराजाला बोलल्यावर भीमदादा मधीच बोलून भीमदादा म्हटला कृष्णा जेव्हा तेव्हा असं कोड्यात काय बोलतो तू? आणायला माणूस पाहिजे, जायला माणूस पाहिजे. मी काय चला इथं? मी काय गंगागिरी महाराजच्या सप्त्याला आलोय का नुसतं? आमचं काय काम आहे मग? काय मी आहे ना, ॲड्रेस दे, पत्ता सांग, जातो ना आणतो. मग भीमाला सांगितलं लंकेत जायचं, बिभीषणाची भेट घ्यायची. राम रावणाचं युद्ध झाल्यापासून हत्यारं धुळकात पडले तेवढी घेऊन यायची. दरकोस दरमजल करीत प्रवास करून भीम लंकेला गेला. तर लंकेच्या मेन गेटवरती वेशीमध्ये एक स्त्री रखवाली करीत होती, राक्षसीन रखवाली करीत. तिने त्या भीमाला तिथं वेशीच्या दारातच अडवलं, हटकलं. कोण आपण, काय काय काम, कोणाकडं, कशा करता, यांनी सगळा परिचय दिला. भीमाचा परिचय ऐकल्यावर तिला आनंद झाला आणि आनंदाच्या भरात त्या राक्षसनीनं भीमाला उचलला, तसा कडेवर घेतला. तुम्ही ऐकू राहिले ना? सगळे ऐकू राहिले ना? ऐका ना मग. काय महाराज तिने भीमाला उचलला, तसा कडेवर. भीम भीम अहो भीम भीम त्याच्या गदेसहित उचलला, कोडेवर घेतला. भीमाने तर डोळेच पांढरे केले. त्याला वाटलं इनी जर का खात दाबलं तर असंच वर निघायचं. पुन्हा युद्ध नाही, हस्तिनापूर नाही, काही नाही, गोईंग टू यमपुरी. पण तिने त्याला बिभीषणापर्यंत नेला. बिभीषणाला त्याचा परिचय दिला. बिभीषण भगवत भक्त होता, त्याला आनंद वाटला. पण बिभीषण त्याला म्हटला हत्याराची काही तोटा नाही, हत्यारं देतोस तुला, हत्यारं घेऊनच जाय तू. पण आता दिवसभर प्रवास करून आला, चालून चालून थकलेला आहे, तर एक काम कर. म्हटले काय? आराम कर, रात्री हातपाय धू, जरा दूध वगैरे घे, विश्रांती कर, रात्रीचं जेवण कर, झोप, सकाळी उठ, आंघोळ कर, नाश्ता पाणी कर, दूध वगैरे घेऊन सकाळी निघाला तू का तुला हत्यारं देतो. भीमालाही पटलं. चालून चालून दमलेला होता, त्याची एक स्वतंत्र महालात व्यवस्था केली. हातपाय वगैरे धुतले, फ्रेश झाला, मसाल्याचं दूध आलं, दूध वगैरे पिला.
त्याला विचारून त्याच्या आवडीच्या भाज्या वगैरे स्वयंपाक बनवला, उत्कृष्ट स्वयंपाक झाला. आणि दिवसभर प्रवासाने दमलेलाच होता, भूक लागलेलीच होती. 2 घास जादाचे खाल्ले, गरम गरम स्वयंपाक होता, 2 घास जादाचे खाल्ले त्याने. आणि नंतर तो भीम झोपला. आता दिवसभर थकलेला असल्यामुळे रात्री पडल्या पडल्या झोपी गेला. हे एक सूत्र फार गोड आहे. काय? श्रमलेले माणसं, दमलेले माणसं, थकलेले माणसं, त्यांना रात्री झोपेचं आराधन करावं लागत नाही. त्यांना झोपेची वाट पाहावी लागत नाही. ये ग बाई, तिला बोलवावं लागत नाही. झोप येत नाही कोणाला? ज्याच्या शरीराला कष्टच नाही, जे नुसतं आपलं खातन बसत. माझ्याकडे नका पाहू, लावलीच नजर तुम्ही लगेच. ज्याला काही कामच नाही, नुसतं खातन गादीवर बसतं, खातन बस. आणि मग त्याला रात्री 2-2 झोपेच्या गोळ्या खाल्ल्या ना तरी पाठ होस्तोर गुबडावाने आड्याकडेच पाहत बसतो, त्याला झोपच येत नाही. आणि एक मिनिट ऐका महाराज, झोप हे पाखरू आहे, झोप ही दाशी नाही. झोप तुमची दाशी आहे का? तुम्ही बोलावलं आणि ती आली? झोप हे पाखरू आहे. कोणत्या डाळीवर बसायचं ते ठरवतं बुवा. त्याच्याकरता शास्त्रचिंतन असे, ऐका, शास्त्रचिंतन असे, दिवसभर माणसानी असे कष्ट करावे का त्याची रात्र आरामात जावी. दिवसे नैवातात कुर्यात येन रात्रीम सुखम वसेत, रात्र त्याची आरामात जावी असे कष्ट दिवसभर करावे. दमलेले माणसं, कष्ट करणारे माणसं, थकलेले माणसं पडल्या पडल्या झोपी, काहींच्या बाबतीत तर पडल्या पडल्या झोपी जातात हे शब्द सुद्धा कमी पडतात. कसं? काही आधी झोपतात आणि मग पडतात. पडल्या पडल्या झोपी जातो म्हणण्यापेक्षा आधी झोपतात मग पडतात. भीम पडला, पडल्या पडल्या झोपी गेला. रात्र संपली, सकाळ झाली, भीम उठला. भीम झोपेतून उठला. आता उठल्यानंतर 1 नंबरचा कार्यक्रम कोणता? ऐका काय? आपल्या प्रत्येक दिनचर्येला शास्त्र आहे बरं का. उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या दिनचर्या आहे ना आपल्या, प्रत्येक दिनचर्येला शास्त्र. एकही दिनचर्या बोगस नाही आपली. उठल्या शास्त्रानेच 1 नंबरचा कार्यक्रम सांगितला. कोणता? मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम तथा. काही माणसं उठले का तोंड धुवायचं सुरबुडा, उठले का अरे तोंड राहू दे आधी. मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम तथा. पूर्वार्ध पण त्याचं गोड आहे. काय? दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. चला मग उत्तरार्ध आहे मुख प्रक्षालनात पूर्वम गुद प्रक्षालनम तथा. तोंड धुण्याच्या आधी पोट साफ करावं. तेव्हा काय हागंदारी मुक्ती आमके तमका हा प्रकार नव्हता. मग त्याने आपलं घेतलं डबडंग्याला लांब, लोटा घेतला आणि लांब गेला. आणि तो विधी आटपून भीम परत येत होता तर त्याला एका ठिकाणी पाण्याचं तळं दिसलं. मग भीमाला काय वाटलं, घरी जायचं, बाथरूममध्ये बादलीमध्ये पाणी घ्यायचं, बुडबुड 10-5 तांबे अंगावर वतायचं, त्याच्यापेक्षा या तळ्यामध्ये पोहू, फ्रेश होऊ, प्रवासाचा शीन जाईल, झोपेचा आळस निघून जाईल. मग त्यांनी कपडे काढले, काठावर लोटा ठेवला, कपडे ठेवले, मारली उडी त्या तळ्यामध्ये, मनसोक्त तो पोवला. भीमानी ठाव आणण्याचा प्रयत्न केला. ठाव म्हणजे पाण्यामध्ये जो बुडी मारतो ना तो डायरेक्ट तळाला जातो, ती दगडा हातात घेऊन वर येतो, त्याला ठाव आणणं म्हणतात. भीमानी ठाव आणण्याचा प्रयत्न केला 2-4 वेळा, पण मधीच दम तुटून वरती आला. भीमाला तळापर्यंत पोहोचता नाही आलं. शेवटी थकला. मग बरोबर आला बाहेर, कपडे घातले, लोटा घेतलं ना आला राजवाड्यावर. आला तर बिभीषण स्वतः त्याच्या दिमतीला हजर होता. बिभीषण म्हटलं एक काम करा. म्हटलं काय? हे बा, पाणी काढलेलं आहे, ब्रश ठेवलेला आहे, पेस्ट आहे, साबण वगैरे, शॅम्पू डोक्याला लावायला आहे, मस्तपैकी आंघोळ करा. किती बादल्या पाणी मागा, नो प्रॉब्लेम, सगळं तयार आहे, जा बाथरूममध्ये आंघोळ करा. भीमदादा म्हटलं मी आंघोळ करून आलो. तो बिभीषण नाही बुचकाळ्यात पडला. तो म्हटलं ए भीमा, अरे तू तर संडासला गेला ना, आंघोळ कुठं करून आला? आंघोळ कुठे गेली? भीमदादा म्हटलं तुम्ही ते तळ बांधलं नाही का इकडं? बिभीषण आणखी चक्रावून गेला. कोणतं तळ? भीमा
कोणतं तळं, कोणी बांधलं, कधी बांधलं, कुठं भीम म्हटला नाही का ह्या बाजूला ते तिकडं तळं नाही का तुम्ही बांधलेलं. तो म्हटला अरे बाबा कोणतं तळं, कोणी बांधलं, कधी बांधलं, कुठं बांधलं, निवडून आल्यापासून मी अजून इकडूनचा दगड तिकडं नाही केला. नाशी चांगले कामं करायसाठी निवडून यायचा का तळे तुळे. आणि मग बंडल कोण दाबील. काय बोलतो तू, कोणतं तळ, कोणी कुठं. शेवटी भीमानी बिभीषणाला गच्चीवर नेलं आणि वरतून ते दाखवलं पाणी. ते म्हटलं ते पाणी दिसतं का नाही, ते तळ. आणि मग बिभीषण काय बोलला ऐका. काय बिभीषण म्हटला भीमा भीमा म्हटले काय, अरे बाबा ते तळ नाही ना. म्हटले मग आमचा 2 नंबरचा भाऊ कुंभकर्ण रामाने मारला, एकच बाण मारला आणि तो मेला असं नाही. एक एक बाणाने एक एक अवयव त्याचा काढला तर रामाचा एक बाण त्याच्या कपाळावर लागला. म्हणजे बरं. आणि मग त्याच्या डोक्याची ती अर्धी कवटी, डोक्याची मेंदूची अर्धी कवटी बाण लागल्यामुळं रामाच्या बाणाने ती उडाली, ती तिथं पडली. तिच्यात पावसाचं पाणी साचलेलं आहे. ते भीम म्हटला बाप रे बाप. आता मी थांबतो, तुम्ही आता डोकं काय लावायचं. ज्याची अर्धीच कवटी एवढी, ज्याची अर्धीच कवटी एवढी, केवढी भीमाला ठाव नाही आणता आला. जो इंद्राचा ऐरावत गदेत अटकून आणणारा भीम, त्याला ठाव नाही आणता आला. मग ज्याची अर्धी टवकी एवढी तर त्याची पुरी कवटी केवढी, आणि पुरी कवटी तेवढी तर त्याचं सगळं डोकं केवढं, त्याचं डोकं तेवढं तर तो पुरा कुंभकर्ण केवढा, आणि तो जर तेवढा तर त्याच्या हातात धरायचं धनुष्य केवढं, आणि त्या कुंभकर्णाने खेळलेलं युद्ध ते झालं असेल केवढं. बसा घरी जाऊन टेन्शन घेतात. याला म्हणून तर राम रावण योर युद्धम. आपल्याला काय बोलायचंय, राम रावणाच्या युद्धाला उपमा नाही, सागर आणि आकाश उपमा नाही. तसं अर्जुना तू म्हणशील ज्ञानेशी उपमिजे, तर या ज्ञानाच्या उत्तम श्रेष्ठ पवित्रत्वाला देण्याकरता उपमा नाही, अनुपमेय श्रेष्ठ असं हे ज्ञान आहे. आणि आता गंमत ऐका. काय एवढी ज्ञानाची श्रेष्ठता थोरवी भगवंताच्या मुखातून ऐकल्यानंतर अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये एक जिज्ञासा निर्माण झाली. काय जिज्ञासा. अर्जुनाच्या मनात विचार आला का स्वतः देव स्वमुखानी ज्या ज्ञानाची थोरवी गातो ते ज्ञान मिळवायचं ठरलं, ते ज्ञान प्राप्त करायचं ठरलं तर जीवानी त्या ज्ञानाला जाणावं कसं, ते ज्ञान कसं मिळवता येईल, अर्जुनाच्या मनात विचार आला. आता अर्जुन तो देवाला विचारणार होता. नियम कसा आहे, नियम असा आहे कोणताही संकल्प अगोदर मनामध्ये स्फुरतो, मनातून आलेला संकल्प वाचेच्या द्वारा व्यक्त होतो, वाचेच्या द्वारा प्रगट झालेला संकल्प कार्यान्वित होतो, आणि कार्यान्वित झालेला संकल्प अनुभवाकडे नेतो, अनुभव पर्यवसायी होतो. पण क्रम काय सांगितला ज्ञानेश्वरीतच क्रम. आधी मनात, नंतर वाचेत, नंतर क्रिया, नंतर अनुभव. विठ्ठल पहिली उभी घ्या. आवडी ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी कराशी. आवडतं ते मनामध्ये स्फुरतं, मनात स्फुरलं ते वाचेतून प्रगट होतं, प्रगट झालेलं कार्यान्वित होतं, आणि मग अनुभव प्राप्त होतो. पण काय वाचेतून प्रगट होण्याकरता मनामध्ये स्फुरावं लागतं, म्हणजे मनामध्ये यावं लागतं. मनातच आलं नाही तर वाचेतून येणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. दुसरी उभी घ्या. वाचोनी म्हणायची नाही. ऐका ऐका ऐका. वाचोनी म्हणायची नाही, मग ते वाचेशी उमटेल काही, का बिजेविन भुई अंकुर असे. ज्ञानोबारे म्हणतात वाचोनी म्हणायची नाही. संकल्प मनामध्ये स्फुरण पावलाच नाही तर वाचेत येईल का तो. वाचेत नाही आला तर कार्यान्वित होईल का तो. नाहीच कार्यान्वित झाला अनुभवाकडे जाईल का तो. उदाहरण काय दिलं त्याला, बिजेविन भुई काही अंकुर असे. अहो जमिनीमध्ये पेरलंच नाही
अंकुर दशेला पीक येईल का? पेरलंच नाही तर अंकुर निर्माण होईल का? तसं मनातच नाही तर वाचेत येईल का? मग मनाचं जमिनीतच नाही तर अंकुरात कुठं? मनातच नाही तर वाचेत कुठून? आणि त्याच्यापेक्षा नाहीच कळलं तर आपली जुनी म्हण आहे, आडातच नाही. आणि ती लई जुनी वाटली तर थोडी अलीकडची लेटेस्ट घ्या, कपातच नाही. आणि पुन्हा विचार करा, बशीत येण्याकरता कपात असावं लागतं, पवऱ्यात येण्याकरता आडात असावं लागतं, अंकुर दशेला येण्याकरता रोपा म्हणजे पेरावं लागतं. तसं वाचेतून प्रगट होण्याकरता मनामध्ये स्फुरावं लागतं. अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली, विचार स्फुरण पावला का ज्या ज्ञानाची श्रेष्ठता देव स्वमुखाने सांगतो ते ज्ञान मिळवायचं ठरलं तर जीवानी ते ज्ञान प्राप्त करावं कसं? पण योग ऐका, काय काय गोड आहे मा. अर्जुनाच्या मनात आलेली गोष्ट अर्जुन देवाला विचारणार होताच. तितक्याच अवकाशात भगवंतानी अर्जुनाचा मनोदय जाणला, अर्जुनाच्या मनातलं ओळखलं. विठ्ठला उपनिषदानी देवाचं लक्षण करताना एक गोड लक्षण सांगितलं बघा. कसा आहे परमात्मा? हा सर्वज्ञ, हा सर्वविद. त्याचं मुख्य लक्षण बांधलं हे. कसा आहे देव? हा सर्वज्ञ, हा सर्वविद, म्हणजे त्याला या संपूर्ण विश्वातलं सगळंच्या सगळं न सांगता कळतं. अंतर सर्वज्ञ म्हणतात त्याला. न सांगता कळे अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझं देवा खूप आहे प्रमाणाशी. विठ्ठल विठ्ठल अंतरीचे बीज जाणे कळ. पुढे सरकून घ्या. तुमच्या समोर जी मोकळी जागा आहे ना, मी मागून येणाऱ्या लोकांना बसायला मिळालो. तुमचं झालं काम, पण मागून आलेल्यांचं काय? या या या. हे बघ, टाइमपास नका करू. लई टाइम कमी हो, लई लांब जायचं अजून. नका हो असं अंत पाहूया. या हो या 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 या. सरका सरका सरका. वा छान छान. काय गोड माणसं. वा या या या. अशा हाताखाली या 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 या. रे वा. छान. समोर जागा रिकामी ठेवूच नका, खेटून खेटून बसा. बघा अर्धा मंडप रिकामा झाला हो. या या. छान छान छान. विठ्ठला विठ्ठला. अंतरीचे बीज जाणे कळवळा. व्यापक सकळा ब्रह्मांड अजून प्रमाण. देव चतुर देव चतुर देव चतुर देव
सर्वज्ञ म्हणतात. महाराज काय गोड बोलले बघा. जाणे जीवीचे सकळ नारायण, आशे व्यापुनी परी न दिशे लपू, राधा संभोगिली प्रीती आली, तुका म्हणे एक भावाची कारण, पण नारायण सकळ जीवीचे जाणे. अर्जुनाच्या मनात आलंय. अर्जुन देवाला विचारणार तितक्या अवकाशात देवाने अर्जुनाच्या मनातलं ओळखलं. तुम्ही विचारपूर्वक मला सांगा, मनात आलेली गोष्ट वाचेतून बाहेर पडायला किती महिने लागतात बरं? काय करायचे महिने? मनात आलं का वाचेत येतो. पण तितक्या अवकाशात अर्जुनाचा मनोदय त्यांनी जाणला. विठाला गोड आहे. हे ज्ञान कैसेनी जाणावे, ज्या ज्ञानाची थोरवी गायली ना देवा तू, हे ज्ञान कैसेनी जाणावे, ऐसे अर्जुन ये जव पुसावे. शब्द काय बघा, पुसावे. याच्यात भविष्य काळ आहे. भविष्य काळ म्हणजे अजून विचारलेलं नाही. पुसावे म्हणजे विचारणार होता. काय? हे ज्ञान कैसेनी जाणावे, ऐसे अर्जुन ये जव पुसावे, तब ते मनोगत देवे जाणितले. देवे मनोगत जाय. भगवंतानी मनोदय जाणला. भगवान म्हटले काय रे अर्जुना, काय हाच विचार तुझ्या मनात आत्ता आला ना? काय देवा, जे ज्ञान मी तुला श्रेष्ठ म्हणून सांगितलं ते कसं मिळवावं, कसं जाणावं, तुझ्या मनात आलं ना? भगवान म्हटले, अर्जुन म्हटला देवा काय रे, माझ्या मनात आलं, तू लगेच ओळखलं, हेच माझ्या मनात होतं. मग भगवान म्हटले, अर्जुना आता एक काम कर. काय? ते ज्ञान जीवाला प्राप्त होतं ज्यानी, त्या ज्ञानाच्या प्राप्तीचा मी तुला उपाय सांगतो. पण अर्जुना तू लक्षपूर्वक ऐक. तू फक्त डुकल्या घेऊ नको, जांभळ्या देऊ नको बाबा. ऐक अर्जुना. अर्जुना बोला देवा सांगा. आणि मग भगवान बोलायला लागले. विठ्ठला आता चौथ्या अध्यायाचा 48व्या नंबरचा श्लोक आहे. श्री भगवान वाच, अर्जुना श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांतिम चिरेणाधिगच्छति. अर्जुना ज्ञान मिळतं, ज्ञान मिळवता येतं, जरूर प्राप्त करता मिळतंच ते ज्ञान. पण कोणाला मिळतं, कशाने मिळतं देवा? मग भगवान म्हटले, श्रद्धावानम ज्ञानम लभते, तत्परताः ज्ञानम लभते, आणि संयतेंद्रियतः ज्ञानम लभते. हे ज्ञान मिळवण्याकरता साधकाकडे 3 गोष्टी लागतात. संयतेंद्रियता, तत्परता, आणि पहिलीच महत्वाची गोष्ट आहे श्रद्धा. श्रद्धा ज्याच्या अंतःकरणामध्ये, हे ज्ञान ज्या शास्त्रात आहे त्या सत्शास्त्राविषयी, किंवा हे ज्ञान ज्या संतांकडे आहे त्या संतांविषयी ज्याच्या अंतःकरणात अपार श्रद्धा असेल त्याला श्रद्धेनी हे ज्ञान मिळतं. श्रद्धावानम ज्ञानम लभते. श्रद्धा जर अंतःकरणात असली का ज्ञानाच्या मागे पळावं लागत नाही. ज्ञान आपल्याला शोधित येतं. काय ज्ञानोबरांचीच ओवी खाली गोड ओवी. काय? तया तेची गिवशीत, ते ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. अर्जुना तया तेची गिवशीत, गिवसणं म्हणजे सापडवणं, त्याला सापडवीत ज्ञान येतं. कोणाला? ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे त्याला ते ज्ञान सापडवीत येतं, प्राप्त होतं. तया तेची गिवशीत, ते ज्ञान. मग या ज्ञानाकरता सर्वात महत्वाची गोष्ट काय लागते? श्रद्धा. आणि ती श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे त्याला हे ज्ञान मिळतं. विठ्ठला आता पुन्हा एक प्रश्न असा विचारात घ्यावा लागेल, श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा, श्रद्धा ज्या श्रद्धेने ज्ञान मिळतं, श्रद्धा कशाला म्हणायचं? श्रद्धा नेमकी काय आहे? तर विवेक चूडामणी ग्रंथामध्ये श्रीमदाद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी या श्रद्धा शब्दाचा भाव मोठा गोड सांगितला. याला म्हणतात श्रद्धा.
कशाला श्रद्धा म्हणतात तर शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यम बुद्धेव धारणम सा श्रद्धा कथिता तद्भीर यया वस्तू उपलब्धयेत. ब्रह्म नावाची वस्तू प्राप्त करण्याकरता ज्याचा उपयोग होतो अर्जुना, ज्ञान मिळवण्याकरता ब्रह्म मिळवण्याकरता ज्याचा उपयोग होतो ती जी श्रद्धा आहे याला श्रद्धा म्हणतात. कशाला? शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यम बुद्धेव धारणम सा श्रद्धा कथिता तद्भीर. तिला श्रद्धा असं म्हणतात. कशाला? हे ज्ञान ज्या शास्त्रात आहे त्या शास्त्रावर विश्वास आणि हे ज्ञान ज्या सद्गुरू संतांकडे आहे त्या संतांवर विश्वास. शास्त्र आणि संत यांच्यावर ज्याची श्रद्धा, म्हणजे आता श्रद्धा म्हणजे सत्य बुद्धी, यांच्याकडे गेल्यानंतर हे ज्ञान मला मिळणारच हा जो ठाम विश्वास याचं नाव श्रद्धा आहे. मग शास्त्र आणि गुरु या दोघांच्या विषयी सत्यत्व बुद्धी ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण असते त्या शास्त्र आणि गुरूंच्या ठिकाणी असलेल्या सत्यत्व बुद्धीला श्रद्धा असं म्हणतात. सा श्रद्धा कथिता तद्भीर यया वस्तू उपलब्धयेत. विठ्ठल आणि पुढे भगवान बोलले अर्जुनाला, 49व्या नंबरचा पुढचा श्लोक गोड आहे. ऐक अर्जुना, काय? या ज्ञानाविषयी ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा नाही, सद्गुरूंविषयी ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा नाही, अशा अश्रद्धावंताचा संशयी आत्म्याचा नाश होतो, त्याला ज्ञान मिळत नाही. आज्ञश्च अश्रद्धानश्च संशय आत्मा विनश्यती. अश्रद्धावान नाश पावतो, संशयी नाश पावतो, त्याला ज्ञान मिळत नाही. मग ज्ञान फक्त त्यालाच मिळतं श्रद्धावानम ज्ञानम लभते. ज्ञानाकरता लागते श्रद्धा. ते ज्ञान कुठे? शास्त्रात आहे. आणि ते शास्त्र कुठे? तर संतांच्या अंतःकरणात आहे. विठ्ठल पुढे ते ज्ञान मिळवण्याकरता पुढे विधी सांगितलेला आहे. तो पण विधी गोड आहे. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञान. ज्ञानीनच तत्वदर्शिना. जे त्याच्या खालची पहिलीच ओवी, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हाच दारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा ओळंगून. एकंदर काय सांगू गो तुम्हाला, संतांवर विश्वास. का? संतांकडे त्या ज्ञानाचा साठा आहे. संतांच्या अंतःकरण वृत्तीमध्ये त्या ज्ञानाचा परिपूर्ण साठा आहे. आणि असे ज्ञानवान असलेले जे संत, त्या संतांवर ज्यांचा विश्वास असतो, संत कृपेने त्याला ते ज्ञान देतात. विठ्ठल एकंदर पर्यायाने विचार केला तर माणसाच्या अंतःकरणात असलेली श्रद्धा विश्वास हा माणसाने योग्य ठिकाणी ठेवणं, म्हणजे संतांच्या ठिकाणी ठेवणं ही गोष्ट गरजेची. आता एक मिनिट ऐका. विश्वास नाही असा माणूस नाही बुवा, श्रद्धा नाही असा माणूसच नाही. श्रद्धा हा जो गुण आहे ना, हा उपजत गुण आहे. आईच्या पोटातून बाहेर येताना प्रत्येक जीव आपल्या बरोबरच त्याला घेऊन जन्माला येतो. पुढे बघा तुम्ही 17व्या अध्यायात श्रद्धामयोयम पुरुषो यो या श्रद्धसेवसा असं वर्णन आहे. अर्जुना, प्रत्येक जीव हा उपजत श्रद्धावान आहे. श्रद्धामयोयम पुरुषा, हा प्रत्येक पुरुष हा उपजत श्रद्धावान आहे. मग काव श्रद्धेने ज्ञान मिळतं. आणि ती श्रद्धा जर उपजत सर्वांकडे असेल तर मग सर्वांनाच ज्ञान व्हायला पाहिजे. मग श्रद्धा तर आहे आणि ज्ञान तर नाही का? तर मग त्याचं कारण असं आहे, श्रद्धा असून उपयोगाची नाही. असलेली श्रद्धा त्यांनी ठेवली कुठं, त्याला फार महत्व आहे. श्रद्धा असून काय करता, ती ठेवली कुठं, विश्वास ठेवला कुठं, त्याला. आता मी आपल्याकडे विश्वास नाही का आपण योग्य ठिकाणी ठेवत नाही? काय उत्तर द्याल तुम्ही? आपण विश्वास योग्य ठिकाणी ठेवत नाही. आपली चूक इथे सांगू. आपण ठेवतो ज्यांच्यावर विश्वास, ते करतात आपला विश्वासघात. आपण ठेवायचा विश्वास, त्यांनी करायचा विश्वासघात. आणि ऐका बरं का,
या जगाच्या बाजारात विश्वास ठेवण्याकरता लायक, पात्र, योग्य अशी एकही जागा नाही महाराज. ठिकाणच नाही असं का जिथं विश्वास ठेवला आणि त्याचं चीज झालं. तुम्ही कुठेही विश्वास ठेवा, परिणाम विश्वासघातच. विठ्ठल तुम्हाला 2-3 नमुने म्हणून आपल्या विश्वासाच्या जागा सांगू. काही माणसांचा कुत्र्यावर विश्वास, एसटीच्या ड्रायव्हरवर विश्वास, न्हाव्यावर विश्वास, बाईकवर विश्वास. हे आपले नमुना म्हणून. फॉर एक्झाम्पल नमुना, कुत्र्यावर विश्वास. रात्रीच्या 8-8:30 वाजता एक जण मित्राच्या वस्तीवर गेला, गाडीवर गेला, गाडी लावली, उतरला तर त्याचं ते असं कोंबरा एवढं उंच कुत्रं, भलं जाडं जोडू कुत्रं, आणि एकदम याच्या अंगावर धावून आलो. पुढचे पाय त्याच्या छातीवर वा वा कर पाय छातीवर लावले. अहो पाय छातीवर लावले ना, त्याच्या मांड्या विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या अंगाचं कापडं सुटलं त्याच्या. घाबरला, मोठ्याने गागून उठला. संपतराव. तो बातम्या पाहत होता टीव्हीच्या. याच्या आवाजाने तो पटकन बाहेर आला. वाट्यावर येऊन पाहतो, त्याची पार मरायची पळी आली. तो म्हटलं, हे कुत्रा आवरा, कुत्रा आवरा, मरायची पळे. तरी हा वाट्यावरून त्याला म्हणतो, गणपतराव या या या, ते काही करीत नाही. त्याची मरायची पळी आली. आणि हा काय म्हणतो, या या या, ते काय करीत नाही. कुत्र्यावर विश्वास. आता तुम्ही मला विचारपूर्वक सांगा, त्या कुत्र्याला जर याला डसायचंच ठरलं तर मालकाला विचारून याला डसेल का? तो म्हणाल का, मालक 2च दात लावितो नाही, असं म्हणाल का ते? काय विश्वास आहे? कुत्र्यावर विश्वास. एसटीच्या ड्रायव्हरवर माणसं प्रवासाला निघाले ना, जेमतेम गाडीमध्ये तिकीट काढेपर्यंत जागे राहतात. असा अवघड घाट, कसाऱ्याचा घाट. मुंबईला चालला नाशिकहून, कसाऱ्याचा घाट जुना. आता तर वनवे झाला, पहिला वनवे नव्हता, एकच घाट होता. आणि चालला, तिकीट काढलं आणि झोपला. काही तिकीट काढलं गाडीमध्ये आर. हो, आम्ही जेव्हा एसटीने प्रवास करतो तेव्हा विचार करायचो, एवढ्या अवघड घाटातून आता गाडी जाणार आहे, दरी 1000 फूट खोल आहे, समोरून गाडी आली, त्यांनी जर कट मारला, ड्रायव्हरकडून 5 इंच जरी स्टेअरिंग कटलं, गाडी जर दरीत गेली तर कोणाचाच वर निघायचा भरोसा नाही. आणि अशा बिकट घाटात या माणसांना झोपा लागतात. तरी कशा झोपतात हो? काही नुसते झोपत नाही, गोरतात. गाडीच्या फायरिंगला लाजविला असा त्याचा आवाज, रिवर्स फास्ट, रिवर्स फास्ट, रिवर्स. डरावडूर घोरतात तो, आरामशीर घोरतात. या माणसांना झोपा लागतात. खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं का त्याचा ड्रायव्हरवर विश्वास. काय त्याला माहिती आहे, घाट किती अवघड असू दे, वळण किती कठीण असू दे, रस्ता किती चिवळ असू दे, समोरची गाडी कशी येऊ दे, त्यांनी कसा कट मारू दे, तरी माझा ड्रायव्हर स्टेअरिंग कटवणार नाही, गाडी दरीत घालणार नाही, आणि मला काही पहिल्या गाडीने यमपुरीला पाठवणार नाही. विश्वास. म्हणून तर झोपतात ना. काहींचा न्हाव्यावर विश्वास. सकाळी उठलं का न्हाव्याचं दुकान. आता खेड्यापाड्यात नाही बरं का, पण शहरी सुशिक्षित लोकांमध्ये जास्त फॅशन आहे रोज दाढी करणे. देवाची देवपूजा होणार नाही पण दाढी टळायची नाही बुवा. देवपूजा नाही काहींच्या घरात, पण उठला का दाढी, उठला का दाढी, रोज दाढी, रोज दाढी. हा, काही तर असं उलटं खोरं फिरवतात. आमचे बाबा म्हणायचे, त्याला असं वाटतं संगमरावरासारखं गुळगुळीत. बरोबर आहे का नाना? आता मी त्यांचा शब्द मी नाही वापरू शकत, पण बाबा म्हणायचे संगमरावरासारखा असं गुळगुळीत, चोपडत, चटचटीत असं उलट खोरो. पण तुम्हाला एक सांगतो बघा, काय हे 2 पिकं आहे बुवा, देवानी कोणते खतं वापरले असतील, आपलंही डोकं काम करीत नाही. 2 पिकं आहे. कोणते? वावरात काँग्रेस. हाताकडे नका पाहू, मी गवताचं बोल राहिलो. हाताकडे काय पाहतं माझ्या? शेतामध्ये काँग्रेस, ते गाजर गवत. अहो किती चिडून उपटू द्या, शेतकऱ्यांनी किती चिडून उपटू द्या, पुढच्या वर्षी डब्बल येतं पण कमी होत नाही. आणि चेहऱ्यावर दाढी. वावरात काँग्रेस, चेहऱ्यावर दाढी. हे दाढीने किती उलटं खोरं फिरवा, किती उलटं खोरं फिरवा, ते केस लगेच येतात. लगेच येतात म्हणण्यापेक्षा थोडा अतिशुक्ती बोलू का, काय याचा ब्लेड थोडा खाली, म्हणजे वस्तारा थोडा खाली सरकला ब्लेड काय, ते लगेच मागून केस टाचावर वर करून पाहतात ब्लेड किती लांब गेला.
म्हणजे तुम्ही पहा, अशी दाढी करा ना, असा हात फिरवा, खरबुडच केस वेळच लागत नाही. आणि त्या न्हाव्याच्या दुकानात जाऊन खुर्चीमध्ये बसला, आराम खुर्चीमध्ये. त्यांनी फॅन बिन चालू करून दिला, टाकलं ते फडका, साबण लावायला लागला ना, यांनी घेतले डोळे झाकून झोपला, स्लिपिंग. पुरी दाढी झाली तरी डोळे उघडी ना. शेवटी त्या न्हाव्याने उठवलं, भाऊसाहेब माझे गिऱ्हाईक घोळांबले, आवरलंय तुमचं, उठा. झालं का? मग जा. मी विचार करा, तुम्ही शरीराचा एवढा मेन पार्ट त्याच्या ताब्यात देतो आणि आरामशीर डोळे झाकून घेतो. काय भानगड होईल? मेन पार्ट म्हटलो मी. चाणक्यानी नीतीमध्ये असं लिहिलंय, 10 इंद्रियामध्ये डोळा हे इंद्रिय प्रधान आहे आणि संपूर्ण शरीरामध्ये मानेपासून वरचा भाग म्हणजे शिर हा अवयव प्रधान आहे. चाणक्याचं लिहिणं असं आहे, सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम सर्वेंद्रियानां नयनम प्रधानम, सर्वेंद्रियानां नयनम प्रधानम आणि सर्वेषु गात्रेषु शिर प्रधानम. एवढं मेन पार्ट त्याच्या ताब्यात देतो आणि आरामशीर डोळे झाकून बसतो. का? न्हाव्यावर विश्वास. कसा? त्याला माहिती होतं, यांनी वस्तारा किती जरी जल्लद लावला तरी तो असाच फिरवल म्हणून असा फिरवणार नाही. विश्वास म्हणून तो डोळे झाकतात. घरी आलं तर बायकोवर विश्वास. दमून भागून जेवायला आला दुपारी 2 वाजता, बायकोनी जेवायला वाढलं, ती ताटापुढं बसली. मिटक्या मारीत माणसं जेवतात, तो मिटक्या मारीत जेवतात. असं स्तुती सुमन उधळीत, काय सुंदर भाजी, काय गोड भाजी, याला म्हणतात भाजी, वा रे वा भाजी. खावी तर बस, करावी तर तूच, खावी तर तुझ्याच हातची, करावी तर तूच. काय देवानी जादू केली, काय तुझ्या हातामध्ये कला दिली, काय सुगरणपणा, याला म्हणतात भाजी. वा रे वा भाजी. नाही तर बाकीच्या बाया भाज्या करतात, आम्ही कीर्तनाला फिरताना पाहतो ना, अरे बटाट्याची भाजी केली तर फोडी पाहतात नवऱ्याकडे, राजा भाऊ तू बायकोकडं, त्या फोडीचा नशाचा ताळ नाही, मिळ नाही. काय सुंदर भाजी, काय गोड भाजी, काय देवानी जादू केली म्हटला, याला म्हणतात भाजी. याला असो पाच मिटक्या मारीत स्तुती सुमन उधळीत भाजी खातात, जेवण करतात. पण मला सांगा, आजपर्यंत कधीतरी तुमच्या कोणाच्या तरी मनात असा संशय आला का या भाजीमध्ये गोड तेलाच्या ऐवजी पॉयझनची तर फोडणी टाकली नाही चालणार? कधी आलं का? कोणा बोला ना, खरं बोला, तुम्हाला मर्यायची शपथ. आलाय कधी कोणाच्या मनात? कधीच नाही ना महाराज. ही भाजी तिची खाऊन उरलेली तिने ऊस तिथं वाढली ना चालणार. आलाय मनात कोणाच्या? काय विश्वास आहे वा. आता तुम्ही असा विचार करा, यांच्याकडून विश्वासघात झाल्याची उदाहरणं नाहीत का? मग अरे शेकड्यानी उदाहरणं आहेत. हो, कुत्र्याकडून विश्वासघात होईल, ते मुका प्राणी ज्या, माफ करा, त्याला नका चिंतन करू त्याचं, ते तर जनावरच आहे, त्याच्याकडून विश्वासघात होईल नवल नाही? सांगा, एसटीच्या ड्रायव्हरकडून विश्वासघात होत नाही का? एका ड्रायव्हरची चूक शेकडो माणसांना यमाच्या दारात नेऊन पोहोचवत नाही का? न्हाव्याकडून विश्वासघात झाल्याचं उदाहरण नाही का? अहो कितीतरी फार उदाहरण आहेत महाराज. राणीचं आणि प्रधानाचं अनैतिक प्रेम झालं, राजा त्यांना संपवायचा ठरला. राणीने प्रधानाने एकांतात, मग प्रधानाने आयडिया दिली, एक काम कर, रोज दाढी करायला न्हावी जातो, त्याला सुपारी दे आणि सांग उद्या अशा ऐवजी काटा काढून टाक. त्या न्हाव्याला राणीने बोलवलं, सुपारी दिली. तो आधी नाही नाही म्हणायचा, प्रजेचा पोशिंदा, जगाचा मायबाप. पण त्या आधी पण राणीने सांगितले, बाय तू नाही काम केलं ना, मी तुझं काम करीन. त्याला वाटलं आपण मारण्यापेक्षा त्याला मारलेलं बरं. घेतली सुपारी. दुसऱ्या दिवशी दरबारात आला दाढीला. पण योगायोग कसा राहतो बा. आदल्या दिवशी सायंकाळी राजा नदीच्या वाळवंटात फिरत होता. एक बगळा मासे पकडण्याच्या उद्देशाने पाण्यात खडकावर होता. तो चोचीत पाणी घ्यायचं, खडकावर टाकायचं आणि चोच घासायचा. पाणी घ्यायचं, खडकावर टाकायचं. तिथं एक साधू उभा होता. बगळ्याला चोच घासताना त्या साधूने पाहिलं आणि साधूच्या तोंडातून सहज असे शब्द बाहेर आले, घसघस के ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. साधू बगळ्याला उद्देशून म्हटला. राजा तिथून चालला होता. ते शब्द राजाने ऐकले, त्याच्यावर ध्यानात राहिले, मनात बसले.
राजा आला, रात्री झोपला, सकाळी उठला, नाव्याच्या पुढे बसला. आता या नाव्याला काय करायचं होतं, एकदाच फिरवलं का मुंडकं धडाच्या वेगळं झालं पाहिजे. त्याच्याकरता वस्तारा जल्लद करायचा होता आणि तो रोजच्या पेक्षा त्यांनी जास्त घसायचं काम लावलं. अर्धा पाऊण तास वस्तारा घशीत राहिला, जादा घसला आणि त्याचं ते वस्ताऱ्याचं घर्षण चाललं आणि राजाला तो कालचा संस्कार जागा झाला. आणि म्हणी ध्यानी काही नाही, राजाच्या तोंडातून सहज बाहेर घस घस के ऊपर डाला पाणी, तेरे मन की बात महिने पैजानी. महाराज अहो तो न्हावी जागीच पंक्चर आवाज तो म्हटलं मग महाराज महाराज मी नकोच म्हणत होतो. राजा म्हटलं नेमकं महाराज माफ करा, क्षमा करा. राजा म्हटला अरे काय, तो म्हटला मेरे मन की बात आपने पहचानी है महाराज, तुम्हाला माझ्या मनातलं कळलंय महाराज, मी नाहीच म्हणत होतो. राजा म्हटला नेमकं काय, राजाला काहीच माहिती नाही ना. राजा म्हटला सगळं मोगम चाल. मग त्या राजाने त्याला अभय वचन दिलं आणि मग त्यांनी तो प्रकार सांगितला. मग बायकोकडून विश्वासघात झाल्याची उदाहरणं नाहीत का, नाव्याकडून विश्वासघात झाल्याची, बायकोकडून. भर्तृहरीचं नीती शतक वाचा, भर्तृहरीच्या नीती शतकात काय चिंतन आहे. पहिलं याम चिंतयामि सततम मैसा विरक्ता, तो म्हणतो मी जे जीवनामध्ये विरक्ती धरली पत्नीनं केलेल्या प्रेमाचा घात. दुसरं काय म्हणजे मला काय सांगायचंय महाराज, आपण ठेवतो ज्यांच्यावर विश्वास ते करतात आपला विश्वासघात. याचा अर्थ असा आहे का या जगाच्या बाजारात विश्वास ठेवण्याकरता लायक पात्र योग्य अशी जागाच नाही. माता ऐका, विश्वास ठेवल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, विश्वास ठेवल्याशिवाय आत्महित आत्मकल्याण होत नाही आणि जगात तर विश्वास ठेवण्याकरता योग्य एकही जागा नाही. म्हणून काही जिज्ञासू साधकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला का विश्वास ठेवायचा कुठे, ठेवल्याशिवाय तर जमत नाही आणि विश्वास ठेवण्याला योग्य तर जागा नाही, विश्वास नेमका ठेवायचा कुठे. आणि मग त्यांच्यामध्ये असं ठरलं का एक काम करू, आपणही कुठंतरी विश्वास ठेवून फजिती पावण्यापेक्षा एक काम करू, तुकोबारायांकडे जाऊ, त्यांना विचारू आणि जिथं त्यांचा विश्वास असेल आपण तिथं विश्वास ठेवू, त्यांच्याप्रमाणे कृतार्थ होऊ. ती मंडळी तुकोबारायांकडे आली. त्यांनी महाराजांना प्रश्न केला, महाराज आम्हाला विश्वास ठेवायचा आहे, तेव्हा तुमचा विश्वास कुठे ते पहिला आम्हाला सांगा. असा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा तुकोबाराय आपल्या विश्वासाचं स्थान सांगतात पहिल्या चरणात.
विचारल्यानंतर तुकोबाराय विश्वासाचं स्थान सांगतात. महाराज म्हटले बापा हो, तुम्ही ठेवा अगर न ठेवा, तो तुमचा स्वतंत्र भाग आहे. ठेवा नका ठेवू, विचारलं म्हणून सांगतो. माझा विश्वास इथे आहे. कुठे? संताचे पायी हा माझा. अहो, त्या विचारणारामध्ये एक घायताळ्या होता, दमच गाडी नव्हतो. घायताळ्या दमच गाडी ना तो. बाकीचे संपतराव उठा उठा चला. अरे काय झालं, बस ना, थांब ना, आलोय आपण. नुसतं विचारलंय त्यांना, सांगितलंय त्यांनी, साधक बाधक चर्चा करून. अहो तर काय विचारता काय सांगता काय चर्चा, कुठं चला काय तो म्हणे तुमच्या एवढं लक्षात येत नाही राव. अरे तुकाराम महाराज संत आणि यांच्या विश्वासाचं ठिकाणही संत. संतांनी संतांवर विश्वास ठेवला, काय विशेष आहे. चला तुकोबाराय म्हटले थांबा थांबा ऐका. काय महाराज म्हणतात, आम्ही संत म्हणून आम्ही संतांवर विश्वास ठेवला. हा समज तुमचा चुकीचा आहे. मग संत म्हणून संतांवर विश्वास नाही, मग विश्वास ठेवण्याकरता लायक योग्य पात्र तेच एक आहे म्हणून विश्वास ठेवला. आणि महाराज म्हटले ऐका, मीच विश्वास ठेवला असं नाही. मग आजपर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व विरोधकांचा संतांवरच विश्वास होता. सगळ्या जगाच्या विश्वासाला पात्र या जगात फक्त संत, दुसरी जागाच नाही बुवा. म्हणून विरोधकांनी सुद्धा विश्वास संतांवर ठेवला. विठ्ठल कसं ऐका, कृतयुगामध्ये भगवंताचा कडवा विरोधक कोण? कृतयुगात देवाचा कडवा विरोधक कोण? आता नाव तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्हाला एकदम पार तुमच्या डोळ्यापुढंच आहे ते. कृतयुगातला देवाचा विरोधक तुम्हाला नाव चांगलं माहिती आहे, फक्त मी सांगितल्याशिवाय तुमच्या ध्यानात येणार नाही. ही तुमची अडचण आहे. कोण हो? हिरण्यकश्यप. माहिती नव्हतं तुम्हाला? मग माहितीच होतं तुम्हाला. तुम्हाला फक्त आमच्याकडून काढायचं राहतं. बर बर, एक नंबरचा विरोधक. केवढा विरोधक? नाथ महाराज लिहितात, नाव घेऊन देवाचे ते ब्रीद हिरण्यकश्यपूचे. पण पुढचा भाव फार गोड आहे. त्याशी कीर्तन हे तुझे रुचे, विषमत्व साचे तुझं नाही. हिरण्यकश्यपू देवाचं नाव घेत नव्हता. देवाचं नाव घेतलं तर त्याची तळाच्या आगमस्तकाला जायची. पोटचा पोरगा प्रल्हाद हाल हाल केले त्यांनी त्याची. असा बाप, इतका क्रूर बाप तुम्हाला दुसरा सापडणार नाही. एवढा कडवा विरोधक हिरण्यकश्यप. विठ्ठल पण तोच हिरण्यकश्यपू नारद जर त्याच्या नगरात आले तर आसन देत होता, पूजा करीत होता. म्हणजे देवाचा कडवा विरोधक, पण त्याचा नारद संतांवर, नारदाच्या वचनावर त्याचा विश्वास आहे. विठ्ठल तसेच पुढे आले तर त्रेतायुगामध्ये, आता तुम्हाला माहित होईल असं बोलतो, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्राचा कडवा विरोधक कोण? रावण. पण त्याचा सुद्धा नारदांवरच विश्वास होता, दुसरीकडे विश्वास नव्हता. त्या मंडोदरीचा रावणाचा एकांतातला संवाद आहे. मंडोदरी म्हटली, नाथ अरे काय बुद्धिगान ठेवल्यासारखं वागता तुम्ही. किती जणांवर तुमच्या जनानखान्यात श्रीरत्न काही कमी आहे का? अरे सीतेपेक्षा सुंदर सुंदर स्त्रिया तुमच्या जनानखान्यात आहे ना. आणि काय ते सीतेमध्ये तुम्ही पाहिलं? बरं सांगायचं किती जणांनी तुम्हाला? किती जण? पहिलं मला स्वप्न पडलं, मी सांगितलं, तुम्ही ऐकलं नाही. नंबर 2 बिभीषणाने सांगितलं, तुम्ही लात मारली त्याच्या. नंबर 3 उठल्या झोपेतून उठल्या कुंभकर्णाने सुद्धा तेच सांगितलं, त्याची बायको परत कर, तरी तुम्ही ऐकत नाही. झालं काय तुम्हाला? आणि नंबर 4 तो इंद्रजित मरेपर्यंत बापाच्या बाजूने लढला,
पण लक्ष्मणाच्या बाणाने धाराशाही रक्ताच्या थारुळ्यात पडला तेव्हा मरता मरता तो सुद्धा रावणाला म्हणजे बापाला तेच सांगून गेला. पडल्या पडल्या हाक मारली त्यांनी, पप्पा. रावण पळतच आला, काय रे पिंट्या, काय रे पिंट्या, काय रे पिंट्या. अरे मरता मरता इंद्रजित म्हटला, हे तात, हे पिताश्री, सुखे नैव जीवन जगायचं असेल तर सन्मानाने सीता परत करा, सुखाने जीवन जगा. सांगायचं किती जणांनी. पहिलं तर मला स्वप्न पडलं. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखील म्या मध्यरात्री, दोघे धनुर्धर वीरवानर. किती सांगायचं तुम्हाला, का ऐकत नाही तुम्ही, झालंय काय. रावण म्हटला, मंडोदरी एक मिनिट ऐक. काय, मी जी सीता पळवून आणली की नाही, हा, माझा हेतू वाईट नाही, हेतू कुटील नाहीये. मग सगळ्या राक्षस कुळाचा उद्धार व्हावा या उद्देशाने सीता पळून आणली. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराजांनी फार सुंदर विषय हाताळला. हा सगळ्या लंकेतल्या राक्षसांचा उद्धार व्हावा या हेतून सीतेला पळून आणले. नाही तर पंचवटीत राम होता. मी जर एकटाच गेलो असतो तर त्याच्या दर्शनाने माझा उद्धार झाला असता. नाथ महाराजांची एकच ओवी बोलतो, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. पण पुढचे शब्द ऐका, सकळ कुळ रक्षणार्था सीता चोरून आणली. अरे पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता. एकट्याचा उद्धार झाला असता, सगळ्यांचा उद्धार व्हावा. हा सकळ कुळ उद्धरणार्था सीता चोरून आणली. कसं काय म्हटले, फार दिवसापूर्वी नारदाची माझी गाठ झाली होती. मग मी नारदाला देवप्राप्तीचा उपाय विचारला. मग नारदाने मला उपाय सांगितला. काय, नारदाने 2 मार्ग सांगितले, सुपरफास्ट मार्ग आणि ऑर्डिनरी मार्ग. सुपरफास्ट मार्ग म्हणजे लक्झरी सेवा, शिवशाही. ऑर्डिनरी म्हणजे जनता सर्व्हिस, हात दाखवा, गाडी थांबवा, सकाळी 8ला बस आणि संध्याकाळी 5ला उतरा. रावणा, तुला अर्जंट जर देव पाहिजे असेल, लगेच याची देही याची डोळा, अर्जंट देव पाहिजे असेल तर मग तो मार्ग वेगळा. आणि कोणत्या तरी जन्मात कधीतरी मिळाला तर चालेल का, तो मार्ग वेगळा. मार्ग काय म्हटले, सख्य भक्ती करून देवाकडे गेलं तर सख्यत्व भक्तीनं देव मिळतो, पण एका जन्मात मिळत नाही. 7वा अध्याय डोळ्यापुढे घ्या, बहुनाम जन्मनाम आणते मग ज्ञानवान माम प्रपद्यते. कोणत्या तरी जन्माच्या शेवटी तो मला मिळतो, मी त्याला प्राप्त होतो सख्य भक्तीनं. आणि अर्जंट पाहिजे असेल लगेच इमिजिएटली तर मग त्याच्याकरता वैरी भक्ती करावी लागते. वैर करायचं देवाशी वैर. मग एक काम कर, काय, भलती याती जन्मावे, भजीचे का विरोध हवे, भक्त का वैरिया व्हावे माझी याची. पण भक्त व्हा तर देवाचेच व्हा, वैरी व्हा तर देवाचे व्हा. वैर करून जा, देव लगेच मिळतो, वैर्याला तो पहिला मिळतो. मग रावण म्हटलं आपल्याला अर्जंटच पाहिजे, मग वैर कर. रावणा, रामाशी वैर कर. रावण लागला डोकं खाजवायला, काय वैर करू बा, काय वैर करू. नारद म्हटले नीट ऐक. म्हणजे काय, रामाशी वैर करताना जबरदस्त वैर कर, हलकट वैर करू नको. हलकट वैर माहिती आहे तुम्हाला, हलकट वैर, हलकट वैर नाही. बांधसकोर जवारी चोर, एरीचं पाणी सोडव, म्हशीचं दूध चुडव, पोराचं इच्छू चढव, कार्टच रडव, कोंबडीचे अंडे चोरून आण. हलकट वैर. रावणाशी वैर करतोय, हलकट वैर करू नको. मग जबरदस्त वैर कर. ते पुन्हा डोकं खाजू, असं असं वैर काय बुवा जबरदस्त. नारद महर्षी म्हटले एक काम कर, ठीक आहे, त्याची बायको बळव. तू बायको सीता पळवली का ते सारं सोडित आहे, तुझ्या मागे लागत आहे, मिळालं तुला, झालं काम. आणि मग रावण म्हणतो, मंडोदरी, नारदाच्या त्या वचनावर विश्वास ठेवून मी सीता आणलेली आहे. राम जोपर्यंत लंकेत येत नाही आणि रामाच्या दर्शनाने सगळ्या कुळाचा उद्धार होत नाही तोपर्यंत सीता परत करत नाही. सगळा
संहार झाला तरी चालेल. मला काय बोलायचंय, रामाचा कडवा विरोधक, त्याचा नारदांच्या वचनावर विश्वास. तसेच पुढे पुढे म्हणजे सरकू नका, विचारांनी सोबत राहा. द्वापार युगामध्ये कंसाचा कडवा विरोधक कोण? कृष्ण परमात्मा. म्हणजे कृष्णाचा कडवा विरोधक कंस आहे, पण त्याचा सुद्धा नारद संतांच्या वचनावर विश्वास. वसुदेवाने सांगितलं होतं बंदिवासात ठेव, पोरं होती तुला आणून देऊ, मारून टाक, हिला नको मारू. मग जीवनदान दिलं, पोरं मारायला ठरले. पहिलं पोरगं झालं, आणलं वसुदेवानी, दिलं, आणि ते भाच्याला पाहिलं आणि त्याचं मन रवलं. काय गोड पोरगं दिसतो. आणि त्याला वाटलं 8व्यापासून भीती आहे, 7 मारून कशाला पाप करू, म्हणून त्यांनी ते पोरगं परत केलं. नामदेव महाराजांनी वसुदेवाबद्दल लिहिलंय बुवा, फार गोड लिहिलंय हो, फार गोड लिहिलंय. नामदेवरायाची बाळक्रीडा आहे ना, अतिशय गोड आहे. विठ्ठला विठ्ठला, धन्य त्याचे ज्ञान न करीचा शोक, कंसाकडे घेऊन आला तर पुत्र मोह नाही, अंतःकरणात पुत्राचा मोह नाही, आणि न मारता पोरग परत दिलं तर पुत्र मिळाल्याचा हर्ष आनंद चित्तात नाही. काय ज्ञान असेल हो त्याचं. धन्य त्याचे ज्ञान न करीच शोक, वधी बाळे कंस दुराचारी. पहिलं पोरग परत केलं, नारद तिथं आले. पुण्य सारा वया बेटे देव ऋषी, या नारद. अरे काय यान काय जा कंसा, तुलाच पटत बुवा. काय झालं नारदा, वसुदेवाला देवकी दिली की नाही? दिली. लग्न आनंद पार पडलं की नाही? पडलं. तू बिदाई करायला निघाला की नाही नवरदेव नवरीची? लो. आणि मग मध्य चौकात आकाशवाणी तिचं 8वं पोरगं मारील, तुला कळालं की नाही? ले कळालं. मग तिचे पोरं मारायचे ठरलं की नाही? ठरलं. त्यांना बंदिवासात ठेवलं की नाही? ठेवलं. पहिलं पोरगं झालं की नाही? झालं. तुझ्यापर्यंत आलं की नाही? आलं. मारलं का तू? नाही नाही बावळ्या म्हटला, का मारलं नाही? तुम्ही 8व्यापासून भीती आहे, 7 मारून कशाला पाप करतो, येडा आहे तू. काय तो जो 8वा आहे ना, त्याचं नाव कृष्ण आहे. आणि कृष्ण शब्दातले अक्षर बारकाईने पहा, एकही अक्षर सरळ नाही आहे तिथं, सगळा वाकडा तिकडा कारभार आहे. राम पहा, रामात काहीच वाकडं नाही, सगळं सरळ आहे राम. आणि कृष्ण पहा तुम्ही, अरे तो कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे कपट, कृष्ण म्हणजे कारस्थान. तो 8वा म्हणून तुला बेसावत ठेवीन, आणि 8वा म्हणून पहिल्याच नंबरला येईल तुझं. तो कस काय? अरे 1 मिनिट ऐक. काय असे 8 माणसं जर उभे केले समोर, 8 माणसं उभे केले, आणि डावीकडून उजवीकडं मोजीत गेलं, डावीकडून सुरुवात केली तर 8वा कोणत्या बाजूला होतो? उजव्या बाजूला. आणि उजव्या बाजूने मोजायला सुरुवात केली, 8वा कोणत्या बाजूला होतो? येडा आहे का काय रे तू? कळत का नाही रे तुला? अरे हाण. वधी बालकाशी ठेवून मारून टाक. नारदांच्या विश्वास 6ही मारीत दुराचारी सगळे मारले बुवा. मला काय बोलायचं आहे का? तुकोबारे म्हणतात संत म्हणून संतांवर विश्वास नाही. मग आजपर्यंत झालेल्या सर्वच्या सर्व कडव्या कट्टर विरोधकांचा विश्वास सुद्धा संतांवरच होता. याचा भाव असा आहे का विश्वास ठेवण्याकरता लायक फक्त संतच आहे, दुसरं जगात स्थानच नाही. तुकोबारे म्हणतात इतकं ऐकून तुम्ही ठेवा अगर न ठेवा, पण विचारलं म्हणून सांगतो संताचे पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास मात्र संतांच्या पायावर आहे. तुकोबारे म्हणतात आता ऐका, नुसता विश्वासच ठेवला असं नाही. मग महाराज म्हणतात सर्व भावे दास झालो.
त्यांचा दास झालो. सर्व भावे, पण पुन्हा इथं गंमतच आहे. काय सर्व भाव म्हणजे काय? मी दास झालो, नुसता दास नाही, नामधारी दास नाही. कसा दास? सर्व भावे. मग एक दुसरं माधू सर्व भाव म्हणजे काय रे? तो म्हणे अरे लई सोपं आहे बाबा. काय? तुला जेवढे भाऊ असतील तेवढ्यांच्या सर्व भावे, असा नाही भाव त्याचा. मग सर्व भाव याचा अर्थ असा आहे, कायेनं वाचेनं मनानं तनु मनु जीवे, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. काया वाचा म्हणे म्हणजे शरीर संतांना अर्पण, वाणी संतांच्या चरणी अर्पण, आणि मन याचा अर्थ असा आहे का आता मनाने संकल्प करायचा तो संतांविषयीच, दुसरा संकल्प करायचा नाही. वाणीनं नाव घ्यायचं संतांचंच, दुसरं बोलायचं, आणि शरीराने सेवा करायची संतांचीच, दुसरं काही करायचं. असा सर्व भाव मी त्यांच्या पायी समर्पण करून टाकला. काया वाचा मन मी अर्पण केलंय त्यांना. विठ्ठला संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. पुन्हा विचारलं महाराज पण का? संतांच्याच पायी विश्वास का? आणि त्यांचं सर्व भावे दास्यत्व का केलं? तुकोबार एक कारण सांगतात अभंगाच्या त्यांच्या पायी विश्वास ठेवण्याचं कारण असं आहे, ते माझं हित करतात आणि सकळ हित करतात. सकळ हित ऐका, जीवाचं सकळ हित करते सुद्धा जगात फक्त संत आहे, फक्त संत. त्याच्याकरता इथे जो चकार वापरलाय ना, त्याची माझे सकळ हित करीती, पण त्याची हा चकार अन्य व्यावर्तक आहे, अन्यांच्या दृष्टीने व्यावर्तक आहे. माता अन्य व्यावर्तक चकार वापरून तुकोबाराई सांगतात. याचा अर्थ हित करणारे अजून कोणी आहे का? दोघांचं नाव सांगितलं जातं. कोणाचं? वेदाचं आणि आईबापाचं. हितकर्तेपणामध्ये तिघ जण सांगितले. पहिलं हितकर्ता वेद आहे, दुसरे आईबाप आहे आणि संत आहे. तुकोबाराय वेदाची व्यावृत्ती करतात, आईबापाची व्यावृत्ती करतात आणि संतांची निश्चितता करण्याकरता त्याची माझे हित करीती सकळ.
मग आईबापाची व्यावृत्ती का करतात, वेदाची व्यावृत्ती का करतात? तर याच्यामध्ये गंमत अशी आहे बघा. काय, आईबापाला मुलाचं हित व्हावं अशी तळमळ आहे. प्रत्येक आईबापाला मुलाचं हित व्हावं अशी तळमळ फार आहे. पण मुलाचं हित नेमकं कशात आहे ते आईला कळत नाही, बापाला हित नाही. हित व्हावं अशी तळमळ आहे. पण हित कशात आहे, हित कशाला म्हणतात, आईला कळत नाही, बापाला कळत नाही. काय बोल, आईला बापाला हित कळत नाही. आई बापाला फक्त एवढंच कळतं, लय शिकलं पाहिजे, पैसे आणले पाहिजे, लय शिकलं पाहिजे, पैसे आणले पाहिजे, लय शिकत पैसा आण, लय मोठी नोकरी कर, लय मोठा पैसा. आई बापाला बंगला बांधन, गाडी घे, वावर घेऊन चालू दे तडका. दहावीला लौकिका चारती याला हित नाही म्हणत. मग हित कशात आहे? आठवे गोपाळ त्याची हित, परमात्म्याच्या चिंतनात याचं हित आहे. हे आईला, उलट तुम्ही पहा, बाबा आमचे सांगायचे, पोरग जर परमार्थात आलं तर आई बापाचं पित्त खवळत, त्यांना पटत नाही. हे संस्थेत शिकतात ना पोरं, काय काय आई बापाला पटत नाही. काय काय म्हणतात, काय महाराज, एक जण म्हणे, महाराज आमच्या पोराला काही समजून सांगाव. काय झालं, काय तुमच्या वाणीच बोंबलं थिंडवतो की. कशी गप्पत. पंढरपूरला गेलो, पोरग परमार्थ ज्ञानेश्वर. काय काहींच असं, काय करू पोरा लागली चट, तरी तसे वाट रावळाची, आमच्या कुळी नव्हती आईशे, हेची पिशे निवडले, असं बोलतात. म्हणजे आई बापाला हित कशातही कळत नाही, तळमळ आहे, पण हिताचं ज्ञान नाही. आणि वेदाची व्यावृत्ती का केली? वेदाची गंमत अशी आहे, सगळ्या जगाच्या हिताचं वेदाला ज्ञान आहे, सगळ्या जगाच्या हिताचं वेदाला ज्ञान आहे, पण सगळ्या जगाचं हित व्हावं अशी वेदाला तळमळ नाही. आई बापाला तळमळ आहे तर ज्ञान नाही, आणि वेदाला ज्ञान आहे तर तिथं नेमकी तळमळ नाही. कारण वेदाने हितकर्तेपणाचा अधिकार तिघांनाच दिला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. स्त्रिया आणि शूद्र यांना वेद हित प्राप्त करून द्यायला तयार नाही. ज्ञानोबारी म्हणतात, आजपर्यंत स्त्री शूद्राशी आबोला धरून ठेला अद्यापि. नाही तर ज्ञानोबाराय गोड बोलले, आयतापासून काढिती, हित देऊनी वाढविती. कोण आहे? नाही गा श्रुती परवती, माऊली जगा. वेदाला सगळ्या जगाच्या हिताचं ज्ञान आहे, पण वेद कंजूसपणा करतो. कंजूसपणा काय? स्त्री आणि शूद्राला जवळच येऊ देत नाही. तुम्हाला एक मिनिट सांगू का, काय कंजूस माणसाची श्रीमंती जशी कुचकामी, काय उपयोगाची? पैसा गडगंज, पण माणूस कंजूस. कंजूस म्हणजे स्वतः वापरीत नाही, बायकोची हाऊसमौज करीत नाही, लेकरांना खाऊन पिऊन देत नाही. त्याच्या ताब्यात पैसा गेला का त्याला जन्म ठेपच समजा. नुसता कपाटात ठेवितो, कुलप लावितो, कपाटाला राखण. कधी बाजारात नाही, गावात नाही, चौकात नाही, हिंडायला नाही, लग्नाला नाही, सप्त्याला नाही, बस्त्याला नाही, मौतीला नाही, श्राद्धाला नाही, कशालाच नाही. सगळं घरदार काढून देतो ना, हा खुटा तिथंच कपाटाला राखण. एकदाचा मेला, येडेबाबळीच्या सरपणात जाळलं, पोरं घरी आले. पोरं म्हणे, दावण बी मग पाहू, पहिलं कपाट उघडा आणि काय माला असेल तो वाटून घ्या बरं. आणि म्हणून घाई कपाट उघडलं तर हा पठ्ठ्यात तिथं येटुळं घालून. किती करोड असले तर काही काडी लावून शकत बसायचं. आणि कंजूसपणा तरी किती, असं काही लय कंजूस हो, काही माणसं लय कंजूस, अति कंजूस. कदर यू नाही कळला? मख्खी चूस.
नाही कळला? चिक्कू लय कंजूस. तुम्हाला पटायचं नाही महाराज. बाबा आमचे उदाहरण सांगायचे. 3 कंजूस एकत्र आले आणि त्या 3 कंजूसांची चर्चा चालली. तर तो म्हटला एक सुपारी आहे ना 12 महिने पुरवतो. म्हटलं 12 महिने सुपारी एक सुपारी. आता आपण 2-4 जण असले सुपारी आडकीत घातली ना एका दमात एकीचा मुर्दा पडितो. आणि दोन एक सुपारी आम्ही 12 महिने पुरवतो. दुसरं एक जण तुमची पद्धत कशी काय? ते म्हणे आमची पद्धत अशी सुपारीला छिद्र पाडतो, दोरी ओवतो, आड्याला टांगून ठेवतो. कोणाला सुपारी खायची का त्यांनी 2 मिनिटं तोंडात धरून चाटायची. थांबा पुढं ऐका नाही काय. तरी दुसरा म्हणे तुमची लयच उधळपट्टी चालवती राव. पाहिलं होतं गारच झाला. तर कसं काय? तो म्हणे आमच्या घरी 12 वर्ष झाली एकच सुपारी चालू आहे. 12 वर्ष? हां. मग पाहिलं तुमची पद्धत. ते म्हणे आम्ही पण काय करतो. नाही पहिला काय म्हटला, आम्ही बुकटी करतो, डबीत ठेवतो, झाकण लावतो, डबीला छिद्र आहे त्याच्यात सुई राहती. कोणाला खायची इच्छा आली का त्याने झाकण उघडायचं, सुई काढायची, सुईचं टोक असं जिभेवर भिजवायचं आणि ते त्या बुकटीत बुडवायचं. 12 महिने पुरवतो म्हटलं. दुसरा म्हटलं आमचं 12 वर्ष. कसं काय? तो ते फक्त चाटायची. तरी तिसरा म्हणे अहो आमच्या घरी माझ्या आज्यानी सुपारी आणली अजून तीच चालू आहे. 3 पिढ्या. हा तुमची पद्धत. ते म्हणे आम्ही छिद्रच पाडलं, दोरीच ओवलेली आहे अशी टांगलेली. तिच्यावर काय मुजड राहतो आणि तिची सावली पडेल राहती. कोणाला सुपारी खायची इच्छा झाली त्यांनी सुपारीकडे पाहायचंच नाही, मग सावली चाटा. अशा कंजूस माणसाची श्रीमंती काय उपयोगाची? तसं वेद हिताच्या बाबतीत श्रीमंत आहे. ज्ञानोबाईंचे शब्द वेदू संपन्न होय ठाई परी कृपण आईसा आन नाही. मग वेदाला हिताचं ज्ञान आहे पण सगळ्यांचं हित व्हावं तळमळ नाही. आई बापाला तळमळ आहे पण आई बापाला हिताचं ज्ञान. 1 मिनिट ऐका. पोरगा आजारी पडलं तर बरं झालं पाहिजे, बरं झालं पाहिजे, बरं झालं पाहिजे. आईला तळमळ आहे. रात्र झोपत नाही, लेकरू खात नाही, लेकरू पेट नाही. ताप उतरलं पाहिजे, पोरगं जेवलं पाहिजे, पोरांनी खाल्लं पाहिजे, आईला झोप लागत नाही. म्हणजे पोरगं आजारी पडलं बरं व्हावं आईला तळमळ आहे पण कोणतं औषध द्यावं याचं तिला ज्ञान नाही. दवाखान्यात नेलं डॉक्टरकडे तर कोणत्या इंजेक्शनात पोरगं लगेच बरं होईल डॉक्टरला ज्ञान आहे पण लगेच बरं झालं पाहिजे याची तळमळ नाही. त्याच्यामुळे डॉक्टर म्हणतात बाई माझा नाईलाज आहे, 4 दिवस रोज येत जा, 200 रुपये देऊन जात जा. स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट करावी लागते, स्टेप बाय स्टेप. म्हणजे बघा आईला तळमळ आहे तर औषधाचं ज्ञान नाही, डॉक्टरला औषधाचं ज्ञान आहे तर पोरगं लगेच बरं व्हावं तळमळ नाही. पण पुढं ऐका काय, डॉक्टरचंच पोरगं आजारी पडलं आत्ता, डॉक्टरच आजारी पडलं मग पोरगं त्याचंच असल्यामुळं तळमळ बी आणि स्वतः डॉक्टर असल्यामुळं ज्ञान आहे बी. तसं संतांकडे पहा, आई बापाला तळमळ आहे हिताची, ज्ञान नाही. वेदाला ज्ञान आहे तळमळ नाही. पण संतांकडे जगाच्या हिताचं ज्ञानही आहे आणि संतांकडे सगळ्या जगाच्या हिताची तळमळही आहे. म्हणून त्याची माझे सकळ हित करीती पण तेच याचा अर्थ दुसरं कोणीच नाही. का बरं मी त्यांचा दास आहे सर्व भावे? का बरं त्यांच्या पायी विश्वास आहे? कारण आहे त्याचं. काय कारण? तेच माझे हित करीती सकळ. दुसरी गोष्ट अशी, जेणे हा गोपाळ कृपा करी. देवाची कृपा जीवन कृतार्थते करता फार गरजेची आहे बुवा, अत्यंत गरजेची. देवाची कृपा फार गरजेची. विठ्ठला विठ्ठला. पण अडचण अशी, देव कृपा करतो पण कोणावर करतो तर संत सांगतील त्यांच्यावरच देव कृपा करतो, इतरांवर देव कृपा करीत नाही. विठ्ठला. नाथ महाराजांची ओवी घ्या. तुम्ही अच्युतात्मे निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. ऐका पुढचे शब्द. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी,
ये रवी हाती न धरी अनाते धरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. काही काही लोकांना असं वाटतं देवा काऊ महाराज हे संत कशाला बीच मी मेरा यांचं काय उम्मतीच. आम्हाला वाटलं तर गाडी करू पंढरपूरला राहू चंद्रभागेत नाहू मस्त नामदेव पायरीकडून मंदिरात जाऊ देवाला तो डोळे भरून पाहू झालं का. एक मिनिट आहे का तुम्ही जाल पण देवाला डोळे भरून पाहाल पण तरी सुद्धा संतांनी सांगितलं तरच देव कृपा करतो अन्यथा कृपा करीत नाही. विठ्ठला विठ्ठला. जीवाच्या आणि देवाच्या मध्ये संतांची मध्यस्थी फार गरजेची फार गरजेची फार गरजेची. विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांनी एक उदाहरण दिलंय भागवतात. नाव तारी हे साचार माझी बैसले थोर थोर तारके बिन पहिलं पार समर्थ नर न पवती. नाव तारते हेही खरं. नाव पाण्यामध्ये माणसाला तारते खरं. तरुण जाण्याकरता डॉक्टर बॅरिस्टर इंजिनियर बसले हेही खरं. म्हणजे बडे बडे बसले हेही खरं. नाव तारते हेही खरं. नाव तारते तरुण जाण्याकरता बडी बडी मंडळी त्यात बसली पण नावाडी जर त्या नावेत नसला तर नाव जाईल ना पलीकडच्या तीराला. तुम्ही तर म्हटले नाव तारते खरंय. तरण्याकरता बडे बडे बसले खरंय पण नावाडीच नसला तर नाव जाईल ना. हा जाईल नाव जाईल पण पलीकडच्या काठाला नाही मग तळाला. नाव तारी हे साचार माझी बैसले थोर थोर पारके तारके विन पहिलं पार समर्थ नर न पवती. मग जसं इथं तारू म्हणजे नावाडी महत्वाचं आहे तसं जीव आणि संत जीव आणि देव यांच्यामध्ये संत महत्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय देव कृपा करीत नाही. मग जेणे हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ ज्यांच्यामुळे कृपा करतो माझा विश्वास त्यांच्या पायी मी सर्व भावांनी त्यांचा दास आहे. भागलिया मज वाहतील कडे. जर परमार्थामध्ये चालताना थकला तर त्याला कडेवर घेतात. आणि पण आता एक मिनिट फक्त ऐका वेळ संपला. पण कडेवर घेतात म्हटल्यावर याचा शब्दाचा अर्थ नका करू. नाही तर काही काही लोक म्हणतील महाराज काय त्यांचं कंबर लय लवकर आउट होता चलो थकला का घेऊ उचलून थकला का घेऊ. कडेवर घेतात याचा शब्दशा अर्थ नका करू लाक्षणिक घ्या. विठ्ठला असे लई शब्द आहेत बरं का. सासूबाई सोनाला म्हणी खटल्याचं घर आहे पायली दोन दोन पायलीच्या भाकरी लागतात आणि दुपारचं स्वयंपाक करीत होती सून बसली होती. तेव्हा आता बसण्यापेक्षा एक काम करा रात्रीच्या पण स्वयंपाकाची तयारी आहेच का नाही. मग तू एक काम कर काय शेंगदाणे घेऊन भाजीत बस म्हणजे शेंगदाणे भाजवा रात्री काम येते मग काय शेंगदाणे घे आणि भाजीत बस. आता मग बोला मोठं भाजीचं पातेलं चुलीहून उतरून ठेवलं होतं वापस निघत होत्या आणि काय म्हणली शेंगदाणे घे भाजीत. ती उठली फळीवरचा शेंगदाणे डबा घेतला भाजीच्या पातेलं पोळी न ती पाहत काय फोडाले एवढाले शेंगदाणे घेऊन भाजीत बस. अर्थ कधी कधी लक्ष जुन्या काळामध्ये म्हातारी देवळात झोपायची का नाही. आता ते लाईट नव्हती तेव्हा गोड तेलाचे दिवे राहायचे. ज्याचं त्याचं खांब ठरलेलं राहायचं ते खांबाला वळकटी राहायची. म्हातारी जेवले का बरोबर चापलीत चापलीत बरोबर जायची ज्याचे ते खांबापाची वळकटी पसरून द्यायची. मारुती पुढे दिवा राहायचा तो दिवा जेव्हा जळल तेव्हा गप्पा मारायचे. दिवा विजला झोपायची. एकदा तो दिवा विजला म्हाताऱ्यांचे गप्पा रंगात आले मग गप्पा थोडे चालल्या. एका लघवी लागली म्हणून ते उठलं आणि बाहेर आलं. ते असं चापलीत चापलीत झालं. आता पूर्वी वाट्टा कसा राहायचं घराला वगैरे देवळाला दोन्ही बाजूनी वाट्टांमध्येच पायऱ्या राहायच्या. वाट्टा असं छाती एवढं उंच राहायचा. ते म्हातारं आलं त्याला काही सेंटरचा अंदाज लागला नाही. ते चालत राहिलं वाट्टा संपला पडलं आणि पडल्यानंतर ते मधल्यानं म्हटलं अरे मी पडलो रे पडलो. बाकीचे म्हटले पड टाइमच झाला आम्ही पडतो. तो म्हणे अरे तसं नाही रे मी पडलो. ते म्हटले अरे बाबा पड ना मी पडतो ना टाइमच झालाय ना. तसं कडेवर घेतात याचा डायरेक्ट अर्थ कमरेवर उचलून नाही. मग
कडेवर घेणं या शब्दाचा लाक्षणिक भाव असा आहे, संत त्याला धीर देतात. परमार्थातलं थकणं वेगळं म्हणून परमार्थातलं उचलून घेणं वेगळं. परमार्थात साधक थकतो म्हणजे ना उमेद होतो, त्यावेळी संत त्याला धीर देतात. बाबा चाल 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 चाल, आणि त्याला शेवटपर्यंत नेतात. भागरिया मज वाहतील कडिये, आणि त्यांच्यामुळं जीव सर्व सुखाला प्राप्त होतो. त्यांचे आणि जोडे सर्व सुख, म्हणून संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावी दास झालो. आता इतकंच नाही, मी त्यांचं उष्ट खाणार आणि त्यांचं वचन कदापि मोडणार नाही. म्हणजे काय, त्यांनी जीवाच्या कल्याणाकरता त्यांच्या मुखातून जे अमृतमय वचन आले त्या वचनाचं मी पान करणार, म्हणजे संतांच्या आज्ञेप्रमाणे आचरण करणार, त्याचा भंग होऊ देणार नाही. तुका म्हणे शेष येई नावडी, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी विठोबा. अशा अर्थाचा जगद्गुरु श्री तुकोबारायांचा हा अभंग आहे. त्याच्या संबंधाने थोडंसं बोलण्याचा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्पसा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. वेळ आपला संपलेला आहे. आपल्या वांबोरी या गावी संपन्न होत असलेला हा अत्यंत भव्य दिव्य सुनियोजित आखीव रेखीव स्वरूपाचा आणि नयन मनोहरी दैदिप्यमान असा हा कीर्तन महोत्सव संपन्न होतो. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची कृपा, ज्ञानोबा तुकोबारायांचा कृपा आशीर्वाद, परमपूजनीय परमश्रद्धेय परमादरणीय गुरुवर्य वेदांताचार्य श्री हरिभक्तीपरायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्रीजी यांचा कृपा आशीर्वाद, त्याचबरोबर वांबोरी ग्रामवासीय तुम्ही सर्व पुरुष भाविक, सगळ्या भक्तिमती माता भगिनी, वांबोरी गावातील सर्व युवा शक्ती म्हणजे तरुण मित्र, आणि त्याचबरोबर वांबोरी पंचक्रोशीतील अनेक गावांचे वारकरी संप्रदायनिष्ठ आपण सगळे भाविकजन, वांबोरी आणि पंचक्रोशीतल्या तमाम भाविक भक्तांच्या अनमूल्य सहकार्याने आणि या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर सुनियोजित असं आयोजन करणारे आमचे अत्यंत हृदयस्थ असलेले सन्मित्र तथा गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण ईश्वरजी महाराज कदम यांच्या कुशल अशा संयोजनाने उत्कृष्ट अशा मार्गदर्शनातून हा कार्यक्रम या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होतोय. त्या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल या ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेच्या तर्फे आदरणीय महाराज हे आयोजन या ठिकाणी करतात आणि एवढी मोठी मेजवानी वांबोरी आणि पंचक्रोशीतल्या भाविकांकरता प्राप्त करून देतात. अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. याच ठिकाणी त्यांची ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल पद्धतीनं या ठिकाणी कार्य करते आहे आणि त्याच्यातून हे धर्मकार्य महाराजांनी उभं केलेलं आहे. वास्तव विचार केला तर संस्था चालवणं सोपं नाही आणि एवढे मोठाले डोलारे उभे करणं कार्यक्रमाचे
हे तर अजिबात सोपं नाही. आता आम्ही रात्रंदिवस त्यातच आहे. काय यातायात करावी लागते हे खूप अवघड आहे. लाखो रुपये जमा करायचे, खर्च करायचे आणि एवढं सगळ्यांचे मनं सांभाळायचे. हे सप्ताह करणं, संस्था चालवणं, संस्था चालवता हे लहान लहान लेकरं सांभाळायचे म्हणजे फार जिकरीचं काम आहे बुवा. हे ईश्वर महाराजांना कसं साध्य होतंय, कसं ते शक्य करतात त्यांची कारण तुम्हाला एक सांगतो, या पोरांचा पहिला आजार एकच. घरून एकदा संस्थेत आणून घातलं पोरग का त्या पोराला इथं पहिला आजार एकच होतो. बरं त्या आजारावर औषधच नाही महाराज. कोणता आजार? मला करमत नाही, मला करमत. ते जेवतही नाही, नुसतंच रडत राहतं. आई बापाही लवकर येते नाही, आपल्या डोक्याला शीन होतो. ते रात्री झोपतही नाही, जेवतही नाही. ते खूप अवघड आहे. नंतर या मुलांचा आजार बहाना, त्यांचं शिक्षण, भौतिक शिक्षण, अध्यात्म शिक्षण, त्यांचा नाश्ता, चहा पाणी, जेवण खावण हे सगळं. आता 2 पाहुणे आपल्या घरी आले तर आपलं 11चं जेवण 2 वाजता होतं. 2च पाहुणे आले तर बायकोला रोज 11ला स्वयंपाक करणार, बायको 2ला जेवण वाढते. 2 पाहुणे, एवढ्या मुलांचं रोज करायचं, हे सगळं अवघड आहे. परंतु भगवंताची कृपा आहे, ज्ञानोबा तुकोबारायचा कृपा आशीर्वाद आहे, महाराजांच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यातून महाराज हे कार्य या ठिकाणी करतात. हे कार्य खरंच अत्यंत गौरवास्पद कार्य आहे, अत्यंत स्तुत्य कार्य आहे. आणि हे मला सांगण्याचा, तुम्हाला 1 मिनटं कर जाऊ का? या अशा वारकरी शिक्षण संस्था भागाभागात जर निर्माण झाल्या नाही तर भविष्यकाळ अवघड आहे महाराज. मोबाईल आणि टी व्ही याच्या आहारी गेलेली जी पिढी आहे ना, भविष्यकाळ अत्यंत अवघड आहे महाराज, खूप अवघड आहे भविष्यकाळ. कमीत कमी हे मुलं मोबाईलपासून तर दूर राहतात ना, याच्यापेक्षा अजून काय पाहिजे तुम्हाला? नको पखवाद वाजवणं होऊ दे, नको गायन येऊ दे, नको गीता पाठ होऊ दे, पण कमीत कमी या वयात ते पोरं मोबाईल आता 2-2 वर्षाचं कार्टं मोबाईल शिवाय राहत नाही. ती आई सुद्धा कार्टून लावून देते, ती धुणं दूध बसती, बस धुणे दूध. पोरग कार्टून पाहता पाहता कधी मध्ये घुसत त्या मोबाईलचं कळतच नाही. वाईट आहे महाराज. झोपत नाही पोरं, 2-2, 3-3 वर्षाचे लेकरं मोबाईल वाचून झोपत नाही. हा रोग झालाय. आणि हे मुलं मोबाईल वाचून संस्थेमध्ये राहतात. यांच्या हातात मोबाईल ऐवजी भगवद्गीता त्यांच्या हातात आहे. किती भाग्याची गोष्ट आहे ही, केवढी भाग्याची गोष्ट आहे महाराज. असं चित्र तुम्हाला पाहायला मिळणार नाही. हा सगळा उपकार या विभागावर आदरणीय आमच्या ईश्वर महाराजांचा, शास्त्रीजींचा हा सगळा या ठिकाणी उपकार आहे. आणि म्हणून जाता जाता तुम्हाला एकच आव्हान करून जातो, तुमचेच लेकरं या शिक्षण संस्थेत शिकणार आहे. प्रल्हादाचा भागवतातला उद्गार आहे, कौमारे आचरण प्राज्ञो धर्मान भागवतान्य. हे धर्माचे संस्कार या मुलांना या वयामध्ये दिले तर हे मुलं अतिशय सक्षम आणि संस्कारक्षम नागरिक म्हणून उद्या आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी या मंडपात जेवढे उपस्थित आहे, आपण सर्वांनी महाराजांच्या संस्थेकडं, महाराजांच्या कार्याकडं आपण कायम लक्ष ठेवलं पाहिजे. प्रत्येकाने इथं आलं पाहिजे. महाराजांना हवं नको कमी जास्त विचारलं पाहिजे. महाराजांना सांगितलं पाहिजे, महाराज तुम्ही बाकी कोणत्याच गोष्टीची अजिबात तळमळ करायची नाही. काय कमी पडेल तर आम्हाला फोन करा. तुम्ही फक्त मुलांना शिकवित राहा. तुमच्या अंतःकरणात जे ज्ञान आहे ते फक्त मुलांना देत राहा. जास्त वेळ या मुलांना तुम्ही शिकवा आणि बाकीचं सगळं अर्थसहाय्य पुरवण्याचं काम आम्ही करतो. भगवंताने आम्हाला जे दिलं त्याच्यातून खारीचा वाटा म्हणून आम्ही तुम्हाला देतो. आम्ही आमच्याकडचं तुमच्याकडं देतो, तुम्ही तुमच्याकडचं पोरांकडे द्या. सुरळीत कार्य. मग सर्वांनी महाराजांच्या कार्यावर, संस्थेवर, सप्ताहावर जाणीवपूर्वक आपण सर्वांनी लक्ष ठेवावं आणि महाराजांना बळ द्यावं. आपण सर्वांनी जर महाराजांना खरंच अंतःकरणापासून बळ दिलं तर याच्याहीपेक्षा, आता कात्रड फाट्यावरती जागा झालेलीच आहे, पण खरंच बळ दिलं तर पुढच्या वर्षी संस्थेची इमारत तयार होऊन संस्थेच्या मालकीच्या पटांगणामध्ये हा उत्सव पुढच्या वर्षी झाला पाहिजे बुवा. मालकीच्याच पटांगणात झाला पाहिजे आणि असं ऐश्वर्यात त्या ठिकाणी ते घडलं पाहिजे. त्याच्याकरता
आपण सर्वांनी महाराजांच्या या कार्यामध्ये दखल घ्यावी, सहकार्य करावं, अशा प्रकारची विज्ञापना या ठिकाणी व्यक्त करतो. बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आता सर्वांचे नावं घेऊन वेळ वाढवण्यापेक्षा हत्ती के पाव मी सबके पाव या न्यायाने आमचे आदरणीय हृदयस्थ सन्मित्र तथा गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज कळेकर, आज आज कसं काही वेळ मिळाला बाबा तुम्हाला? क्या बात आहे, आमचं नशीब म्हणायचं, या आळशावर गंगा आहे. आज या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत महाराज आपल्या कीर्तनामध्ये त्यात त्यांची सुद्धा भरारी फार उत्तुंग झालेली आहे. सगळ्या महाराष्ट्राला गवसणी घालण्याचं काम त्यांनी चालवलेलं आहे. बरं का, वांबोरीचं आणि खडांब्याचं नाव फार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात महाराजांनी नेऊन पोहोचवलेलं आहे, पोचवायचं काम चाललेलं आहे. हां, तेव्हा आदरणीय महाराज या ठिकाणी आहे. इतर सगळी आमची अत्यंत आता नावं घेण्यापेक्षा सगळी हृदयस्थ आमची गुरुबंधू मंडळी, विद्यार्थी मंडळी, आपण सगळे श्रोते सज्जन, दोन्ही मृदुंगाचार्य, आपण सर्व श्रोते सज्जन, माता भगिनी, पुरुष भाविक, त्याच्यानंतर शूटिंग करणारे, साऊंड सिस्टीमवाले, दोन्ही चोपदार, त्याच्यानंतर आपदागिरी धरणारे है की नाही, आणि विनेकरी महाराज, सर्वांच्या समवेत जी सेवा संपन्न झाली ती प्रभूच्या चरणी समर्पण करतो. सेवेला राम देतो. ज्ञानेश्वर महाराज.